मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील यांचा वाढदिवस आणि शिवजयंतीनिमित्त अग्निशमन वाहन आणि घंटागाडीचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी लोकप्रतिनिधींसह अनेक नेते उपस्थित होते। मोखाडा नगरपंचायत ही राज्यातील एकमेव नगरपंचायत आहे की तिने घन कचरा व्यवस्थापन केंद्र उभारलं आहे। नागरिकांना विविध सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत। नगराध्यक्ष अमोल पाटील यांचा वाढदिवस आणि शिवजयंतीनिमित्त अग्निशमन वाहन आणि घंटागाडीचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी अनेक मान्यवर नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। लोकार्पण सोहळ्यास खासदार, आमदार, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मगासपासून या ठिकाणी मी मान्यवरांची सगळी भाषणे ऐकली। सर्वप्रथम शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व मान्यवरांना, सर्व नागरिकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपले जे नगराध्यक्ष साहेब आहेत यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा देतो। त्यांचं आयुष्य यापुढे त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि हे जे राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये ज्यांचं असावं आणि राजा कसा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा असे आमचे रयतेचे राजे, त्याला मानवंदना करतो। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी दैवत क्रांतीवीर राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आज महाराजांची जयंती आहे। जयंतीच्या कार्यक्रमाचा औचित्य साधून अमोलजी पाटलांचा वाढदिवस सुद्धा त्या दिवशी होतो आणि त्या दिवशी ते दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम करत असतात। अशा या नगरीचे नगराध्यक्ष आणि आमचे तालुका प्रमुख अमोलजी पाटील यांना वाढदिवसाच्या निकम परिवाराकडनं आणि तमाम आदिवासी जनतेकडनं मी शुभेच्छा देतो। मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे खासदार, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती। योगायोग की याच दिवशी आपले सगळ्यांचे लाडके नगराध्यक्ष माननीय अमोलदादा पाटील यांचा तिथं वाढदिवस मला माहित नाही, पण 43 आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।